मन मंदिरा गजर भक्तीचा. एका साहित्य संमेलनात माझाही भाग होता, तिथे व्याख्यान होतं. एक महाशय म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांनी 22वी समाधी घेतली, बरोबर केलं नाही, मी जर असतो तर घेऊन दिली नसती. अरे बा, म्हणजे नाही, त्याचं चुकलं नाही, कल्पना विलास आहे तो. कल्पना विलास आहे. काय एखादा डॉक्टर जेव्हा म्हणतो माझ्याकडे केस ही 10 मिनिटं अगोदर आली असती तर मी वाचवलं असतं, नाही, काय नाही. जे 4 महिने तुझ्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते का वाचले नाहीत? 10 मिनिटं अगोदर आले असते तर वाचवले असते. मग 4 महिने आहेत ते गेले. 4 महिने संपल्यानंतर फक्त बिल वाढलं. बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काय? आमका आहे म्हणून आमका नाही. नाही, एक लक्षात ठेवा, याचा अर्थ डॉक्टरची उपाय करू नये असं म्हटलं नाही मी, तपासून घेऊ नये असं मी म्हटलं नाही, पण कोणाच्याच हातात नाही. आम्ही काय करून घेतो, गाडी एकदा घेतल्यानंतर अधूनमधून सर्व्हिसिंग करून घेणं, नामे चेकिंग. नामे चेकिंग, दुसरं काय, याच्याशिवाय काय आहे? हां, टायरची हवा बघायची म्हणजे आपलं ECG बघायचा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय? पण टायर कंप्लीट फुटल्यानंतर काही करू शकत नाही. नाही, टायर कंप्लीट फुटल्यानंतर काही करू शकता का? त्या दुकानदाराला साप, तो म्हणाला, हे बघा, जरा जर कुठे घासला असेल तर बायपास करू, पण एकदमच जर कंप्लीट बंद झालेला मुडदा माझ्या समोर आला, आता माझ्या हातात काही नाही. याचा अर्थ असा, तुम्ही म्हणाल हे असं का, हे असं काय नाही, हे त्याचं रूपच आहे. म्हणून विभूती योग सांगताना ते म्हणाले, जन्मही मीच आहे, मृत्यूही मीच आहे. म्हणून उत्पत्ती स्थिती लय एकात प्रगट झाले, नामे दत्तात्रय. दत्तात्रय एका ठिकाणी प्रगट झाले म्हणजे काय? उत्पत्ती स्थिती लय, तीनही एका धडाला जोडलेले आहेत. बरोबर आहे ना? ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे मीच आहे, मीच आहे. हां, अंगावर पाजलं तेव्हा आई आहे. बरोबर आहे ना? शाळेत जाऊन शिकवायला लागले तेव्हा मास्तरीण आहे, पतीबरोबर निघाली तेव्हा पत्नी आहे, तीच आहे, तीच आहे, तिच्यात काहीच फरक नाही. असं महाराज म्हणाले, आता संकोच म्हणजे कैसा, लिप्त न होणी जगत भासा, वेगळा असे आत्मा ऐसा प्रत्ययाती. संकोच कशाचा संकोच? आता हे बाजूला सारा, मग ते बघा, इथे संकोच करण्याची काही गरज नाही. आपण सकट माते जाणावे का, जग परवते सारावे, मग माते घ्यावे, तैसे नवे आगवे सकटचे मी, सकटचे मी. हां, म्हणून काही इथे बाजूला काही काढायचं नाही. हां, सगळं आहे तो तोच आहे, तोच आहे, तोच आहे. हां, म्हणून एक गंमत बघा असते, ते फ्लावर म्हणजे गड्डा असतो की नाही, तर वजन वाढू नये म्हणून ते पानं काढतात. शाणे असतात तर म्हणतात, बा पानं का काढता, म्हणजे वाद होतो त्याच्यामध्ये. हां, का जसं त्याची पानं काढतात तसं बटाट्याचं काही साल काढून विकत घेता का? बटाटे घेताना अख्खा बटाटाच विकत घ्यावा लागतो, त्याला काही निराळा बाजूला काढता येत नाही. हे कशा करता? हे खालच्या लेवलचे दृष्टांत आहेत. याचा अर्थ काय? घ्यावं तर त्याच्या सकट घ्यावं, त्याला सोडून काही घेता येत नाही. हां, म्हणून महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने म्हणाले, म्हणून संकोच, संकोच आणि स्वबोधे विशेषता घेणा, दोन्ही नहोनी जाणा तैसा जैसा. अगा फाकले ते विश्वभान, ते तर नमोडेच आत्मपण, या प्रत्यया घडले जाण ते फाकलेच नाही. जे फाकलंय, जे विस्तार पावलंय ते जग आहे असं नव्हे. विस्तार कशाचाच झाला नाही. जगत रूपाने तो फाकलाही नाही, तो आकसलाही नाही, तो आहे तसा तोच आहे. तो आहे तसा कसा आहे? म्हणून महाराज, अगा फाकले आता प्रत्ययाचा उदय नाही,
तो आत्मसंकोच काही ते साच मानेले पाहि नानात्व. आता प्रत्यय जिथे नाही तिथे परिच्छिन्नपणा आणि प्रतीती तरी कुठे येणार. हे दुसरे शब्द आहेत अध्यात्मातले. प्रत्यय, प्रतीती. बरं का, प्रतीती, प्रत्यय. पुढचा एकरूपता सांगू का? प्रतीती नाही, प्रतीच ती. प्रतीती नाही, प्रतीच ती. शब्द कसा बोलल्यानंतर अर्थ. हे काय आहे? अहो, मुलगा म्हणजे अगदी तुमचीच प्रतीती बघा, तुमचीच प्रतिमा. नाही, त्याच्या मागून शब्द वापरला तर तुमचीच प्रतीती. काय? हां, तसं इथे काय म्हणतात? प्रतीती नाही, प्रतीच ती. प्रतीती एवढं लांब जाऊ नका. प्रतीच, तोच त्या रूपाने नटलेला आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून त्याला जग मांडायलाही काही वाटलं नाही, संपवतानाही काही वाटलं नाही. तो निवांत होता, निवांत होता. सगळे नातोगोतं मरत होतं तरी तो निवांत होता. काय म्हटलं मी? सर्व नातोगोतं त्याच्या पुढे सगळे कौरव पांडव त्याच्या नात्यातलेच ना. आणि तुम्ही आम्ही कोण आहोत? काय त्याच्या नात्यातले नाही काय? जाऊ द्या, अमृतानुभव सांगू का? त्याच्या नात्यातले नाही, तुम्ही आणि तो एकच आहे. हाच अमृतानुभव आहे. त्याच्या नात्यातले हा परिच्छिन्न शब्द झाला नाही, नव्हे, तोच आहे. म्हणून हे बघा, आता बघा, काही काही माणसाला नाक बरोबर नसतं, काहीचा रंग बरोबर नसतो, काहीची हाडे इथे वर आलेली असतात. आपण जर म्हटलं नाही कसं का, असू दे मला देवाने दिलंय. काय म्हणता? असू दे मला देवाने दिलंय. हां, कसं जरी असलं तरी देवाने दिलंय. नाही, पुढचं उत्तर, देवाने दिलं नाही त्या रूपाने सुद्धा देवच नटलाय. त्या रूपाने सुद्धा कोण नटलाय? देवच नटलाय. म्हणून संकोच तरी अवघे आत्मा या बोलोच्या ऐसे प्रमा का जे आत्मसंकोच रूप नामा ठाव झाला. इथे काहीच निराळं राहिलं नाही. परंतु आत्मा संकोचला नाही. आत्म्याचा कुठेही संकोच झाला नाही. कुठेही जाऊ दे आणि काही जाऊ दे. बरं का, थोडक्यात दृष्टांत सांगतो, आपल्या भारतापुरता सांगतो. सबंध भारत फिरला, कुठे गेला तरी भारतच. बरोबर आहे ना? काश्मीरची बॉर्डर, तिथे बॉर्डर आली ते पाकिस्तान तिथं, तिथपर्यंत जायतोपर्यंत भारतच. इकडे खाली गेला भारतच, इकडे गेला भारतच, इकडे गेला भारतच. का असं म्हणता? हां, हा भारत नाही? मारून टाकतील माणसं. काय? पुणे कुठे आलं? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आला? भारतात. काय? दिल्लीला जाऊन सांगतो आम्ही महाराष्ट्रातले. अरे पण महाराष्ट्र कुठला? भारतातला. तसं कुठेही गेलं तरी विश्वच, आणि विश्वरूपाने तोच नटलाय. काय? कोणत्याही प्रांतात जा. काय 23, 24, 25 काहीतरी झाले प्रांत. आता वाढत 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 गेले. एक 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 22 होते त्याचे, 23, 24, 25 झाले. बरोबर आहे ना? प्रांत वाढले, पण भारत काही वाढलं नाही. ते आहे तसंच आहे. कुठेही गेले तरी भारत. मग शब्द आले महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक. हा त्या त्या प्रांतापुरता दिलेला व्यक्तिगत शब्द आहे. पण सगळे शब्द बाजूला काढले तर एक भारत आहे, एक संघ भारत आहे. तसं सर्व विश्व नसून एक परमात्माच नटलेला आहे. त्या भेदू बुद्धी बहुडा दिजे शांती सेज बहुडे एक चिजे तरी विशेषता आत्मराजे देखील नाही. तो का निवांत आहे? तर जिकडे बघावं तिकडे आत्मराजाचं दर्शन आहे. आत्मराजाचं दर्शन आहे. ज्या रूपाने पाहावं त्या रूपाने आत्मराजाचं दर्शन आहे. नाथबाबांनी जीवन पाहिलं, कुठेही जाताना मनामध्ये संकोच आलं नाही, वेडावाकडा विचार आला नाही, आपापल्या प्रतीतीने गेले. बरं का, जावयाकरता कोलाटणीच्या पालात सुद्धा गेले. गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं की नाथ इकडे कुठे गेले. बरं का, आश्चर्य, त्यांना काही भीती वाटली नाही. बरं, माझं म्हणणं कळलं का? त्यांच्याकरता सर्व विश्वच प्रभुरूपाने नटलेलं होतं. ती कोलाटीन सुद्धा त्याचाच एक भाग आहे हे त्यांना माहिती होतं. जास्ती काही लांबवत नाही. जावे नादी लागले म्हणून हे गेले. कोळशाच्या जवळ बसल्यावर काळं होतं, संताच्या जवळ बसल्यानंतर सगळ्या अपप्रवृत्ती निघून जातात.
काही वेळ बसले, काही दिवस गेले. हां, मग तिला म्हणाली तू लावणी चांगली गातेस, तुला आवाज काय देवाने सुंदर दिलाय, जरा हा अभंग गाऊन दाखव. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं जसं सोनं होतं तसं काही दिवसात तिची वृत्ती पालट झाली आणि नाथांच्या बरोबर ती कीर्तनाला येऊ लागली. नाथ जायचे बंद झाल्याबरोबर जावई आले. ते म्हणले आमचे सासरे येत होते, मला माहिती नव्हतं म्हणले आमच्या सासऱ्यांनाही असा नाद आहे. कारण गावातले लोक तेच बोलत होते ना. ते म्हणले काय मजा आहे बघा, पहिल्यांदा जावई जात होता, आता सासरा सुद्धा तिथेच निघाला. निंदकाचे घर असावे शेजारी. मी काय म्हटलं, तिथे एंट्री करताना नाथानी यत्किंचित संकोच वाटला नाही, बाहेर पडतानाही संकोच वाटला नाही, कारण त्यांचं चित्त म्हणजे प्रभूचा आविष्कार होता. चित्त चैतन्य मुरे बाई हो. चित्त चैतन्याच्या ठिकाणी एकरूप झाल्या कारणाने आणि शेवटी एकरूपता झाल्यानंतर तो जेव्हा जावई आले 7-8 दिवसांनी, नाथ जायचे बंद झाल्यानंतर तिने पाय धरले, क्षमा करा म्हणाले, आता इतक्या दिवस चुकलं, माझंही चुकलं, आता फक्त तुमचं दर्शन घेते मी. का? त्याचं कारण एक आहे माझं दर्शन घ्यायचं, की तुम्ही मला वाट दाखवलीत. तुम्ही जर माझ्या पालामध्ये आला नसता तर नाथ आले नसते. म्हणून पहिले माझे गुरु तुम्ही आहात, नंतर नाथ आहात. संपूर्ण जीवन पालटले. मन मंदिरा गजर भक्तीचा.